सातारा जिल्ह्यातील वाहून जाणाऱ्या पुराच्या पाण्याचा उपयोग हा दुष्काळी भागातील जनतेसाठी व्हावा या मागणीसाठी आमदार धैर्यशील कदम यांनी 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी विधान परिषदेमध्ये आवाज उठवला आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणून त्यांनी जो झालेला आहे तो विशेषतः झे काटापूर याचबरोबर टेंबू, म्हैसाळ, ताकारी आणि उरमोडी या सर्व योजनांच्या माध्यमातून हे पुराचं जे पाणी आहे ते दुष्काळी भागाला नेण्यासाठीचं कारवाई सुरू झालेली आहे। विशेष म्हणजे या पाण्यामुळं मोठ्या प्रमाणात दुष्काळी भागातील जनतेला तर दिलासा मिळणारच आहे, मात्र पुरातून जे पाणी वाहून जातं हे पाणी प्रत्यक्ष शेतीसाठी याचा उपयोग होणार आहे। आमदार धैर्यशील कदम यांनी विधान परिषदेमध्ये आवाज उठवला आणि अगदी 48 तासामध्येच याची कारवाई करत जलसंपदा विभागानं या ठिकाणी ही सर्व जी या गोष्टी ज्या आहेत म्हणजेच पुरातून वाहून जाणारे जे पाणी आहे ते लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून ताकारी, म्हैसाळ, टेंबू याचबरोबर झे काटापूर आणि उरमोडी या सर्व योजना सध्या पूर्ववत सुरू झालेल्या आहेत।